आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की ते मंचेकर काका जे आहेत ते घरी आलेले असतात आणि त्यांनी एक आशूसाठी स्थळ आणलेलं असतं आणि त्यामुळेच ना त्यांनी आशूसाठी आणलेल्या स्थळाबद्दल पमाला सांगत असतात. मग आता या श्रीमंत माणसांचा ना काही भरोसा नसतो. तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवाल, पण ही माणसं ना विश्वासाच्या पात्रतेची नसतात, हे देखील आता सांगितलेलं असतं. वासना पमा त्यांना म्हणत असते की जरा थांबा, पण ते आता काही थांबत नसतात. त्यांनी जे जे काही ठरवलेलं होतं ना ते सांगत असतात. कारण ना आता त्यांनी आसावरीसाठी एक सुंदर असा मुलगा आणला होता आणि तो मुलगा होता विरारचा. म्हणजे त्याची खूप जास्त अशी शेती होती, कामालासुद्धा चांगला होता आणि त्याचं कौतुक करतच त्याच्या फॅमिलीबद्दल आता ते सांगत असतात. आणि आसावरीसाठी याहून बेस्ट असं कोणतंही दुसरं जे आहे ते स्थळ असू शकत नाही. एवढं छान स्थळ आहे ना, तर मला असं वाटतं की तुम्ही ना लवकरात लवकर विचार करायला हवा. उगाच वेळ वाया घालवू नका, असं देखील आता म्हटलेलं असतं. हे सगळं ऐकून ना गौतमला मात्र त्रास होत असतो, पण गौतमलासुद्धा सत्य परिस्थिती काय आहे ना ती बरोबर कळलेली असते. कारण हे सगळं त्यांनी बोलणं तर स्वाभाविकच आहे, कारण गौतमच्या आईनेच म्हणजे तेजस्विनीने टाकलेली अट आणि या सगळ्या गोष्टींमुळेच ना हा प्रॉब्लेम झाला आहे हे त्याला कळत असतं. इकडे मात्र पमा आता म्हणत असते की तुम्ही जे बोलताय ना ते जरा थांबवा, कारण सुभाष तरी सध्या नाही आहेत, ते गावाला गेलेत. अहो पण ते येईपर्यंत आता तुम्ही वाट बघत बसणार आहात का? नको नको, एवढी वाट बघायची गरज नाही. मी म्हणतो की थांबा, एक काम करा, तुम्ही ना आत्ताच्या आत्ता एक गोष्ट ऐका माझी, आपण आहे ना नंतर बोलूया या विषयावर. असंही आता इथे पमा त्यांना बोलत असते. पमाने आता त्यांना बोलल्याबरोबर पमाला ते म्हणत असतात की असं काय करताय तुम्ही, म्हणजे बघा ना हातातलं चांगलं स्थळ जाईल, पण नाही हो, ते लवकरच येणार आहेत सुभाष, 2 दिवसातच, मग मी तुमच्याशी बोलून घेईल, असं देखील पमा सांगते. कारण आता त्या मंचेकरांना लवकरात लवकर तिला तिकडनं घालवून द्यायचं होतं. मंचेकर जाताना मात्र पातोळे घेऊन जायला विसरलेले नसतात. ते आता पातोळ्यांसाठी म्हणतात की हो हो, मला तेवढं पातोळ्या तेवढ्या द्या हां, असं बोलून आता मग 4 नाही हा 6 हेही ते सांगतात. मग आता जाताना ते पातोळ्यासुद्धा घेऊन जातात, कारण आता त्यांना ते पातोळे खायची खूप जास्त ओढ असते, खायचं असतात आणि म्हणूनच मग आता ते हे सगळं बोलत असतात. पण तिथेच ना गौतमला वाईट वाटलेलं असतं, कारण गौतम आहे ना तसा नाही आहे बाकी मुलांसारखा. म्हणजेच आपल्याला जर आसावरी आवडली ना तर आसावरीसोबतच आपण लाईफ टाईम ठेवणार आहे प्रेम, हे तर आता त्याला माहिती असतं. पण इथे ज्या ज्या काही गोष्टी होत असतात ना त्यामुळेच ना त्याला टेन्शन आलेलं असतं आणि त्या माणसाचं बोलणंसुद्धा स्वाभाविकच होतं. तर इकडे मात्र आता आसावरी पटकन जाते आणि त्या काकांना मस्त अशा त्या पातोळ्या वगैरे बांधून देते. जशा त्या पातोळ्या वगैरे बांधून दिल्या जातात ना, तेव्हा दुसरीकडे आता गौतमची माफीसुद्धा पमा मागत असते. गौतमला म्हणत असते की सॉरी, जे काही तुम्हाला ऐकून घ्यावं लागलं त्यासाठी. मग आता गौतम म्हणतो की त्यांचं पण बरोबर आहे, त्यांचं काही चुकतंय असं मला वाटत नाही आहे, तुम्ही नका रागवू, नका चिडू, असं देखील आता म्हटलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता गौतम लगेचच ना तिकडनं जायला निघत असतो. पण आता त्याला वाईट वाटलं आहे हे सुद्धा बरोबर आसावरीला कळलेलं असतं, कारण त्या काकांनी आसावरीच्या लग्नाचा विषय काढला होता ना, पण गौतमने जाताना सांगितलेलं होतं की तुम्ही काळजी करू नका, मी आसावरीला कधीच सोडणार नाही, असं बोलून आता तो तर तिकडनं जायला निघतो. तेच दुसरीकडे आता जय आहे तो आपल्या केबिनमध्ये बसलेला असतो. त्याच्यासमोर ती रावी आणि त्याचसोबत आकाशही असतो. ते थोडं कामासंदर्भात बोलत असतात. तेव्हाच ना जयला फोनही येत असतो, पण कामासंदर्भात बोलत असताना तो कॉल रिसीव काही करत नाही, तो कॉल ठेवून देतो. तेच आता दुसरीकडे इकडे ना आकाशला सुद्धा एक इमर्जन्सीमध्ये कॉल येतो, म्हणून तो उठून बाहेर जातो. आणि दुसरीकडे आता रॅवी बसलेली असते. रॅवीला एक प्रॉब्लेम असतो आणि त्या सगळ्याबद्दल तिला जयसोबत डिस्कस करायचं असतं आणि म्हणूनच ती बसलेली असते. तेवढ्यातच तिथे आता शरू येते. शरू तिथे आल्याबरोबर ना आता म्हणत असते की सर, मी तुम्हाला एक मेल केला आहे, तो तेवढा प्लीज चेक करून घेता का, म्हणजे मला ना पटकन फीडबॅक दिलात तर मला पुढची प्रोसेस करता येईल, असंही आता शरूने म्हटलेलं असतं. मग तेव्हाच ना इथे शरू आणि रॅवीच्या खाणाखुणा सुरू असतात आणि हे सगळं काही जयने बघितलेलं असतं. जय जसं हे सगळं काही बघतो ना तसं त्याला डाऊट येतो आणि तो विचारतो की काय चाललंय, काय हे ऑफिस आहे, कॉलेज नाही, खाणाखुणा कसल्या करताय, असं आता त्या दोघींनाही तो बोलत असतो. तेव्हाच ना आता दोघीही जणी एकमेकींकडे पाहत असतात. तेव्हाच ना आता रॅवी तिचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याबद्दल
जयला विचारत असते. मग जेव्हा ती त्याला विचारते तेव्हासुद्धा जय तिचं ऐकत नाही. जय तिच्यावर ओरडतो आणि तुला सारखं सारखं तेच तेच म्हणून विचारायचं का असं म्हणतो. मग तेव्हाच ना तुला प्रत्येक वेळेला वेगवेगळं सांगायचं नाही, तुला जे सांगितले ते लक्षात ठेवायचं आणि तसंच काम करायचं असं जय त्याच्यावर रागवून बोलत असतो. जय जसा तिच्यावर रागवून बोलतो ना तसं तिला वाईट वाटतं. ती उठून तिकडनं लगेच सॉरी बोलून निघून जाते. जशी आता ती सॉरी बोलून निघून जाते ना तसं मात्र आता दुसरीकडे ना जय जो आहे तो थोडा विचार करत असतो. तर तिकडे आता शरू असते उभी आणि शरू उभी असतानाच ना ती आता जयला म्हणत असते की सर तुम्ही जे काही केलं ना ते खूपच चुकीचं केलं. मग आता मी काही चुकीचं केलं आहे मला काही वाटत नाही. पण आता शरू म्हणत असते चुकीचं केलं नाही असं कसं वाटू शकत नाही आहे तुम्हाला, तुम्ही जे काही केलं आहे ते चुकीचंच केलं आहे. तुम्ही मुलींमध्ये असे आवाज चढवून बोलता ना म्हणून तुमच्याशी ना कोण लग्न करणार आहे असं जर तुम्ही करत राहिलात तर मग आता ह्याचा आणि माझ्या लग्नाचा काय संबंध. तेव्हाच ना तुम्हाला नीट मुलींशी बोलताही येत नाही मग लग्नाचा संबंध त्याच्याशी येणारच ना. मग आता मध्येच माझ्या लग्नाचं काय, अहो लग्नाचं तर बोलायलाच हवं. मग आता असेच किती दिवस राहणार आहात आणि मी तुमच्या लग्नाचा विचार नाही करणार तर कोण करणार असंही आता ती बोलत असते. मग तेव्हाच ना इकडे शरू आता ऑफिसच्या बाहेर येते. जशी आता शरू ऑफिसच्या बाहेर येते ना तसं मात्र ती आता विचार करत असते आणि ह्या सगळ्याबद्दल ती आता मॅकला सुद्धा सांगत असते. मॅक जेव्हा हे सगळं ऐकतो ना तेव्हा त्याला तर धक्काच बसतो कारण शरूना मॅकबद्दल खूप काही बोलून गेलेली होती. आता मॅक तिला शांत करत होता. मॅक तिला म्हणतो की अगं तायडे मला कळतंय तुला त्रास होतोय तो, पण जरा शांत हो ना. मग तेव्हाच ना ती आता म्हणत असते की पटकन चाय सांग बरं, मला ना आता करमत नाही आहे, माझं डोकंच चालत नाही आहे, अति झालं आहे हे सगळं काही असंही आता म्हटलं जात असतं. तेवढ्यातच ना तिथे गौतम येतो. गौतमचा मूड ऑफ असतो हे आता शरूला दिसतं. शरू आता गौतमला विचारत असते की काय झालं आहे गौतम. मग तेव्हाच ना गौतम आहे तिला आता घरात घडलेला प्रकार सांगतो आणि ते मंचेकर काका आले होते आणि त्यांनी आसावरीसाठी स्थळ आणलं आहे. हे सगळं ना तुला सांगू का माझ्या आईमुळे होते. अरे पण काय झालं. अरे बघ ना आमच्या लग्नाचा तर काहीच अजूनपर्यंत व्यवस्था नाही आहे, काहीच नाही बोललं जाते. अगं मग हे असंच होणार ना, म्हणजे जर आमचं लग्नच जर होणार नसेल तर मग काय उपयोग आहे, काहीच नाही बोलणं होते, साखरपुडा तो पण नाही होते. मग आता ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत ना त्यामुळेच ना मला आता भीती वाटायला लागली आहे. काय आणि कसं करायचं ना काहीच समजत नाही आहे असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता गौतमचा मूड ऑफ झालेला असतो. गौतम आता या सगळ्या काही गोष्टी बोलतो आणि तिकडनं निघून जातो. जसं आता गौतम निघून जातो ना तसं मात्र आता इकडे शरू म्हणत असते की बघितलंस का हे सगळं ना त्या मूर्ख माणसामुळे होतंय, काय केलं आहे त्यांनी. मग आता तुला माहिती आहे ना त्यांना लग्नाची अट घातली आहे पण ते आता लग्न करतील तर ना लग्न तर ते करणार नाही आणि त्या तेजस्विनी मॅडम ती अट काही मागे घेणार नाही. मग आता या सगळ्यावर ना माझ्याकडे एक सोल्युशन आहे. काय सोल्युशन आहे सांग बरं. मग तेव्हाच ना त्याच्यावरचं सोल्युशन जे आहे ते आता सांगायचं तयार करत असतो तो. मग आता तो म्हणत असतो की बघ मी तुला एक मस्त सांगू का, आपण आहे ना जय सरांच्या आयुष्यात ना एखादी रंबा वगैरे आणूया. ती म्हणते काय रंबा, मेनका तरी बोल. मग तो म्हणतो की हां मेनका तर मेनका. मग आपल्याला ना आता जय सरांच्या मनातलं जर जाणून घ्यायचं असेल ना तर एखाद्या मेनकाला त्यांच्या आयुष्यात आणावं लागणार आहे. जेव्हा आपण त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या मेनकाबद्दल सांगू ना तेव्हा तर खरी मजा येणार आहे. मग आता काय सांगायचं ठरलं आहे बरं सांगा बरं. मग आता तेच ना आपण एक काम करूया, आपण जय सरांच्या मनामध्ये जे आहे ना ते आता ओळखायचा प्रयत्न करूया आणि त्याचबरोबर एका नंबरवर ना एका मुलीला आपण फोन करायचा विचार करूया. मग आता मुलगी शोधून तरी आणायची कुठून. अरे यार आपल्या ओळखीत कोणीच मुलगी नाही आहे. मग आता तो ना आवाज वगैरे दाखवतो काढून. मग जसा मॅकने मुलींचा आवाज काढलेला असतो तेव्हा शरू बोलते की यार कसला खतरनाक आवाज काढतोय, तूच आवाज दे ना. पण आता मॅक बोलतो की नाही गं मला इतकं कुठे जमतं, त्यापेक्षा बेस्ट तू आहेस ना. अये नाही मी नाही. शरू आता सरळ म्हणते. शरूला मॅक म्हणतो अगं तू काय जमणार नाही का तुला. मग आता शरू म्हणते की नाही यार त्याने माझा आवाज ऐकला ना तर मला कामावरनं काढून टाकेल, फालतूचं काहीतरी व्हायचं, त्यापेक्षा नको बाबा मला उगाच तू नादी लावू नकोस असं देखील आता शरू त्याला बोलत असते. शरूने त्याला असं म्हटल्याबरोबर मॅक आता म्हणत असतो की नाही ना यार तू काय बोलतेस यार, तू टकाटकेस माहितीस ना, तू कोणाला घाबरत असतेस का, नाही घाबरत तू कोणाला, आणि आता काय घाबरतेस तू, नको घाबरू नकोस, मला माहिती आहे तू करू शकतेस हे असंही आता म्हटलं जातं. मग आता एवढा त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो आता वाढवलेला असतो.
असतो तो कॉन्फिडन्स वाढवल्याबरोबर इकडे आता शरू म्हणत असते की बरं ठीक आहे चालेल, मग आता आपण हे सगळं काही करूया, झालं तर मग ठरलं, असं आता त्याचं बोलणं ठरलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की मग एक सिम कार्डवरनं आता त्यांचं ठरतं की या जयला पिडायचं. म्हणजे आता कसं ओळखायचं जयच्या मनातलं, जर जय त्या मुलीसोबत एक्स्ट्रा जास्त काही बोलायला लागेल तर समजायचं की तो त्या मुलीमध्ये गुंतला, त्याच्या मनामध्ये अशी धडधड होते मुलीचा काही आवाज वगैरे ऐकून किंवा मेसेज ऐकून. आणि त्याचसोबत जर त्यांनी ह्याला रिस्पॉन्स दिला नाही, त्याने फोन वगैरे कट केला, तर मग समजायचं की काहीच नाही, पण आपण प्रयत्न मात्र करायचे असं त्यांचं ठरतं. मग आता रात्र झालेली असते. शरूने आता एक दुसरं सिम कार्ड घेतलेलं असतं आणि त्या दुसऱ्या सिम कार्डवरनं ना ती आता जयला फोन लावायला जात असते. मॅकही बाजूला असतो आणि त्या दोघांचं ना मस्त आता असं प्लॅनिंग झालेलं असतं की कसं बोलायचं, काय बोलायचं. मग त्याचबरोबर ना आता शरू फोन करते आणि शरू आता जयला फोन करत असते. तेव्हाच ना आता इकडे ना मॅक म्हणत असतो की शांत. फोन स्पीकरला आता शरूने ठेवलेला असतो. शरूला आता जयचं बोलणं मॅकलासुद्धा ऐकवायचं असतं ना, त्यासाठी. मग आता जय विचार करतो की कोणाचा नंबर आहे, हा अननोन नंबर दिसतोय. मग आता हळूच का होईना तो कॉल रिसीव्ह करतो. जसं आता तो कॉल रिसीव्ह करतो तसं आता शरू त्या वेगळा आवाज काढून बोलत असते. हॅलो जानू, कसा आहेस तू? तर कसला दिसत होतास यार आज त्या व्हाईट शर्टमध्ये, असं काहीसं ती अगदीच प्रेमात बोलत असते. आणि मग तेव्हा तो म्हणतो की हॅलो कोण बोलत आहे, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? त्यावर शरू म्हणते, जानू तुझ्याबद्दलच बोलते यार, तू काय मला वेडं केलंयस यार, कसला दिसतोस यार तू, आणि त्या शर्टामध्ये तर बाप रे मस्तच, मी ना तुझ्या प्रेमातच पडली आहे, तुला ना पाहतच राहावंसं वाटतंय मला, असंही आता शरू त्या मुद्दामून जयला बोलत असते. आता जेव्हा जयला शरू हे सगळं काही बोलते तेव्हा जय म्हणतो की हे फालतूचे प्रँक कॉल ना माझ्यासोबत करू नका. शरू म्हणते की माझ्या प्रेमाला तू प्रँक बोलतोय, नाही रे, माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर शोना, असंही आता ती बोलत असते. तेव्हाच हे शोना वगैरे काय लावलं आहे, मला शोना वगैरे काही बोलायचं नाही आहे, मी पहिलेच सांगतो, नॉनसेन्स कुठचे, असं आता जय बोलतो. त्यावर शरू आता हसू लागते. जयने तर आता म्हटलेलं असतं की मला तुम्ही परत फोन करू नका आणि हे सगळं ना मला आवडत नाही, पहिलेच सांगतो, हे फालतूची बडबड, आणि मी कोणत्याही मुलीला माझा नंबर दिलाच नाही आहे, असं बोलून तो फोन कट करतो. जसं आता त्याने फोन कट केलेला असतो तसं शरू म्हणते, बघितलंस का, ह्याचं ना कधीच काही होणार नाही, हा माणूसच असा आहे. मग तेव्हाच मॅक म्हणतो की थांब आता आपण अजून मजा घेऊया. आणि मग काय, मॅकने ना आता मस्त असं त्याला मेसेज केलेला असतो. मॅक आता त्याला मेसेज टाकतो. मेसेजमध्ये त्याने आता टेक्स्ट लिहिलेलं असतं, आय लव्ह यू, आणि त्यावर पुढे असे पिंक कलरचे हार्ट. मग तो विचार करतो की आता कोणाचा मेसेज आला आहे. मग मेसेज जेव्हा तो चेक करतो तेव्हा तो म्हणतो की हां, त्याच नंबरवरला मेसेज आहे आणि आय लव्ह यू. तो आता विचार करतो, कोण असेल यार हे मला मेसेज करणारं, असाही विचार त्याच्या मनामध्ये येत असतो. आणि मग काय, या सगळ्या काही गोष्टी मनामध्ये आल्यानंतर इकडे मात्र आता शरू आणि जयला तो मेसेज वाचून हसायला येत असतं. तेच दुसरीकडे आता शरू रात्रीच्या वेळेला झोपतानासुद्धा आज जो काही सीन झाला होता ना ते सगळं आठवते. मग ती विचार करते की पुन्हा एकदा या माणसाला आपण त्रास देऊया, ह्याला सुखासुखी झोपायला काही द्यायचं नाही. तिला असं वाटत असतं की या माणसाची गाडी कुठेतरी पुढे सरकायला हवी, कारण हा जर माणसाने मुलीच्या कोणत्या प्रेमातच पडला नाही तर या माणसाचं लग्न नाही झालं तर गौतम मासावळीचं लग्न कसं होणार, यासुद्धा गोष्टी तिच्या मनात असतात ना. आणि म्हणूनच मग ती या सगळ्याचा आता विचार करत असते. म्हणून मग आता तिने मगाशी जो काही कॉल वगैरे केला होता ना त्या सगळ्या काही गोष्टी ना तिला आठवतात. जशा आता तिला ह्या सगळ्या काही गोष्टी आठवतात तसं आता तिला आठवल्याबरोबर मग ती थोडा विचार करते, पुन्हा एकदा ह्याला जरा मेसेज करूया. मग तिने आधी एकदा मेसेज त्याला केलेला असतो. जसं आता ती त्याला मेसेज करते तसं आता तो तिकडे उठतो. मग आता शरू ठरवते की चला ह्याला आता आपण फोन करूया, आणि मग फोनसुद्धा ती करते. तो विचार करतो की इतक्या रात्री मला कोणी कॉल केला असेल. मग आता नाईलाज असतो का होईना कॉल तर रिसीव करावाच लागतो. जसं आता त्याने कॉल रिसीव केलेला असतो ना तसं आता त्याला बोलत असते, हॅलो. मग काय यार जानू, तू मगाशी माझ्याशी बोललास नाही, तुला मी लव यू म्हटलं ना, मग तू मला काहीच बोलला नाही. पुन्हा एकदा ते लाडीगोडी लावून इकडे आता शरू बोलायला सुरुवात करते. इकडे आता जय मात्र म्हणत असतो की काय चाललंय हे, बस कर तुझं, मला नाही आवडत हे सगळं, आणि ते जानू वगैरे तू कोणाला बोलतेस, तुम्हाला बोलते मी, जानू वगैरे असं काय करताय तुम्ही, माझे शोणा आहात ना, तुम्ही माझे जानू आहात, तुमच्याशिवाय ना आता मला झोप पण नाही लागत आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. इकडे आता जय वैतागतो. जय म्हणतो की काय चालले फालतूगिरी, पहिल्यांदा फोन ठेव बरं, तू कोण आहेस काय आहेस मला काहीच माहिती आहे, आणि तुला माझा नंबर कोणी दिला ते सांग पहिल्यांदा, असंही आता जय रागून बोलत असतो. जय जसा आता चिडतो ना तसं आता शरू म्हणत असते की प्लीज ना तू माझ्यावर असं रागवू नकोस ना,
मग तेव्हाच जय तिला म्हणत असतो की पहिल्यांदा ना हे जानू सोना बोलायचं बंद करा. मग तुला काय बोलू सांग ना. मग चुकून ना शायनर बोलायला ती चाललेली असते, तेच ती थांबते. मग ती बोलते मला तुला जानूच बोलायचं आहे, मग मला तुला शोनाच बोलायचं आहे, तू बोलशील ते बोलेल, मग सांग ना मी काय बोलू तुला. असंही आता मुद्दामून शरू ना त्याच्याशी असं लाडीगोडी लावून बोलत असते. जसं आता ती लाडीगोडी लावून त्याच्याशी बोलते तसं मात्र आता इकडे जय म्हणतो की मला ना ही फालतूगिरी आवडत नाही, पहिलेच सांगतोय, बस करा ही फालतूगिरी, आत्ताच्या आता थांबवी. असं बोलून तो आता चिडतो. जसा तो आता चिडतो ना तसं मात्र इथे आता शरू जी आहे ती मात्र आता हसायला सुरुवात करते. जयने फोन ठेवलेला असतो इथे आसावरीला जागे ते आसावरी शरूला म्हणते की काय गं तू कोणाशी बोलते. तर शरू म्हणते की काय नाही कोणाशी नाही. मग आता शरू म्हणत असते की ते काही नाही मी थोडं रील्स बघत होती ना म्हणून. पण आता जयच्या वागण्यामुळे ना शरूला लई हसू येतं, कारण का तिने कुचूपुचू करून त्याला फोनवर बोललेली असते. म्हणजे हॅलो कुचूपुचू, ज्या रील्स सध्या व्हायरल झाल्यात ना ट्रेंडमध्ये त्या आवाजात पण ती बोलत असते, त्याला कुचूपुचू पण बोलते ती. आणि त्यामुळे जयला ना मात्र संताप येत असतो, पण तिला ना मात्र लई हसायला येत असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला ना हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.